सगळ्यांनी उभे राहून तसेच आमचे श्रीपाद भाऊ जे आमचे नॉर्थ गोवाचे कॅन्डिडेट जावन आसा तांकांय मागता पयलींच आमची भेट जाल्ली आणि आमचे विचार आमी तुमचे समोर दवरलेले. आज फक्त माननीय मुख्यमंत्री हांगा येयल्ले आसात त्या इलेक्शनाच्या संदर्भात ते तुमचे कडेन संपर्क आपल्या हेतूंच्यान संपर्क दवरतले आपल्या वक्तव्यातून. फक्त याद करता की 7 तारखेक आमी ऑलरेडी त्या दिवशी ठरयल्लें आसा की मॅक्झिमम मतां तुमच्या ह्या पंचायतीतून तुमच्या भागातून भारतीय जनता पक्षाक म्हणजे म्हाका दिवन मोदीक आमकां प्रायम मिनिस्टर करूं जायो ही गोष्ट लक्षात दवरून येणाऱ्या 7-8 दिवसात आमी इल्लोसो प्रयत्न करू. लोकांच्या घरा वचून तुम्ही सगळे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आसात, वेलविशर आसात आणि म्हणून येणाऱ्या काही दिवसात मोदी सारको किंवा मुख्यमंत्र्या सारखे दिसाचे 24 तासातून 18-20 वरां काम करतात. माझं फक्त तुमकां रिक्वेस्ट आहे येणाऱ्या 5-7 दिसांत तुम्ही पक्षा खातीर 1-2 वरां दिवची आणि फक्त मतदाराकडे वचून ते 7 तारखे भायर सरून आमकां मत मारता इतले पळोवचे अशें तुमकां आव्हान करता, तुमचे कडेन रिक्वेस्ट करता आणि हे केलें जाल्यार निश्चितपणे आमी मॅक्झिमम मतांनी हो मतदारसंघ आमी निश्चितपणे जिखून मोदीचे हात बळकट करतले ही विनंती करता आणि मागीर 2 शब्द सोंपयता. देव गांवकर यांच्यानी एक ल्हानशी भेट आमच्या सीएमाक लागून हाडलेली आसा ती माचयेर येवन तांकां दिवची. माता राजेश साळगांवकर आनी समीर गांवकर दोगांनी येवन तशेंच मागता समीर गडेकर यांनी माचयेर येवचे आणि जो विजय हार आसा तो श्रीपाद भाऊ आणि आमचे माननीय मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत यांच्या दोगांच्या गळ्यान घालचो. मागता समीर गांवकर यांच्यानी वयर येवचे. समीर गांवकर हो हार म्हणजे आमच्या श्रीपाद भाऊचो हो विजय निश्चित हो आयज ह्या रामतेश्वराच्या फुडल्यान आमी सांगूंक सोदता आणि जे मनोहरभाई पर्रीकराच्या स्वप्ना फाटसून जे आख्ख्या गोंयकारांचे स्वप्न आमचे प्रमोद सावंत दोतोर सीएम जे फुडें व्हरता तांकां हांव धन्यवाद म्हणटा आणि मागता 2 उतरां सांगची म्हणून. आम्ही डायरेक्टली इलेक्शन केन्ना आहा कितले तारखेक? 7 तारखेक. कितले तारखेक? याद आहा सारकें न्ही? थंयसर लग्न बिन्न न्ही चड? हा उरतना मरे? हा सगळ्यांनी मतां कितल्या कोणाचेर मारपाक वयतली? कोणाक? ते जेटान सांगा न्ही. कोणाक? कमळाक. कमळाक हा हय मारतली काय ना? मारतली जाल्यार माझ्या बरोबर भारत माता की वंदे अब की बार फिर एक बार. 7 तारखेर आमी कमळाक मत मागपा खातीर तुमच्या कडेन आयल्या. 2022 मातशें चुकलें काय चुकोंक ना? हा चुकलें मरे. कोणाचें चुकलें? आमचे. हा ग्लॅनाचे एकट्याचे न्हू, तूंय बी हा भितर. सगळ्यांचें चुकलां, एकट्याचेरूच घालता तेजे. आमच्या सगळ्यांचें चुकलां, खंय तरी चुकलां. पण ती जर चूक भरून काडटली आसत परत एकदा भारतीय जनता पार्टीक जर आमी जैत मेळोवन दितले आसत जाल्यार हीच ती वेळ. आमी जे म्हणटा यही समय है सही समय है आमकां प्रत्येकाक दाखोवन दिवचें पडटलें. ओके फाटल्या 10 वर्सांक या मतदारसंघात कसले इश्यू असले रे? झगड्यो असल्यो, पंचायतींनी किती MRF शेड बांदूंक ना आनी कितें एका झगड्यो सुरू जाल्ल्यो. आतांच कित्याक जाल्यो? कोण करता ते पळय मरे. हांव सांगना तुमकां कळ्या पुरो सगळ्यो झगड्यो सुरू जाल्या. खंयची कोमजात पंचायत आनी कोणाच्या केशी कितें आणि ह्यो केशी बिशी आतांच कित्याक रे? हा कोण मोडटा ती कळ्ळी मगे. सरकाराक कोणाचेच घर मोडपाचें ना. वयल्यान जाल्यार आमी वेळ पडना जाल्यार प्रधानमंत्री आवास योजना आसतली, अटल आश्रय योजना आसतली, घरां बांदून दिवपाचें काम हे आमच्या सरकारान केलां. लोकांनी केलां तेंय बी सहन जायना. ह्या अशा पद्दतीचे वेगवेगळे काम करपाचे काँग्रेसीची कृत्य आसात.
दोग जणांच्या मदीं झगडी लावपाची, एक ग्रुप पेवटेन गेलो, एक ग्रुप आपल्या वांगडा दवरपाचो, हेच राजकारण तेंच्यांनी आयज पर्यंत केलां. तें राजकारण जर आमकां मोडीत काडटले जाल्यार आमकां तेका सांगचें पडटलें की बाबा आतां तुजें चलचें ना, चुकून एकदां चल्लें परत चलचें ना. फाटल्या 10 वर्सांक म्हणजे आमी जशें म्हणटा की तुमी योग्य उमेदवार निवडून दिल्लो म्हणून सगळें वेवस्थीत रित्या सुरवात जातलें. नाका जाल्ल्यो कटकटी आतांच ह्या 2 वर्सांक सुरवात जाल्या. म्हणून सरकार पुराय सांगता हांव, घाण काडटा. ती घाण काडपाची तेणी केन्ना तरी लेटर बरोवंक जाय जाल्यार तें बरोवंकूच ना. ओके, पंचायतीचो सरपंच कोण रे? तेदोच मनीस, बरोबर मरे? अरे घाण काडपाचें काम पंचायतीन एक तर आपूण काडूंक जाय. सांगता मरे, ते कोण हांगा ना आतां, तूं फक्त म्हाकाच सांगतलो. आयक न्ही म्हाका तर आतां हो आमदार आहलो एका आतां दितात लागलो कित्याक करूंक ना रे काय म्हणून सोमत्या दितात लागलो. मागीर तो काय आतां आमदार ना, तेका इचलून काय फायदो ना. सरपंचय तूं सांगता तो हांगा ना, वार्डाचो मेंबरूय हांगा ना, ते सगळे पळे. हा, हे सगळे जी दुष्कृत्या करून दवरल्या ती तेंच्यांनी करून दवरल्या. तेका जाप दिवपाची गरज आसा, तांकां सांगपाचें गरज आसा. कारण ह्या लोकांनी एक तर हे करूंक जमना जाल्यार निदान सरकाराक कळोवंक जाय तें कर म्हणून तरी तेंय करिना. लोकां खातीर आमची करपाची तयारी आहा, पण ते निदान तेंच्यांनी एक लेटर बरोवन मुख्यमंत्र्याक कळोवपाक जाय. म्हणून हेंकां तेंचो जागो दाखोवन दिवपाची गरज आसा आनी तो जागो दाखोवन दिवपाक तारीख 7 आसा. 7 तारखे दीस आमी मोठ्या प्रमाणात कमळाक मतदान करुया. तांकां तेंचो जागो कितें आसा तो कळटलो. तांकां त्या वयल्यान कळटलें की तुमी सगळे जाण जे आहा पळय न्हू हे मोदी बरोबर आसा, तुमी सगळे जाण जे आहा पळय कमळा बरोबर आसा, सगळे जाण जे आहा पळय न्हू ते म्हज्या बरोबर आसा, हें तांकां कळपाचें. तुमच्या फाटल्यान ठामपणे उबो रावपाक जाय, म्हजी तयारी आहा सगळ्या बाबतींत ठामपणे उबो रावपाची तयारी आहा. कालच्या मोदीच्या सभेंतल्या भाशणांतल्या एकूच उतार सांगता. मोदीजीन प्रत्येकाक सांगलें ताच्या घरा कडेन चलात आनी ताका सांगात मोदीजीन तुमकां सगळ्यांक नमस्कार सांगला, तुमी वचून बाकीच्यांक सांगात. आनी जर कोणाचें घर मोदीजीच्या उतरांनी सांगता हांव त्या रिपोर्टरांक मुद्दम विचारात, काल तेणी येवंक नासलें तूं मातशें भाशण लाय आयक आनी बाकीच्या लोकांक दाखय तें. कित्याक सांगता हांव, कित्याक जाणा तुमी काय सगळे कोण पावोंक नासले. मोदीजीन आपल्या भाशणांत सांगलें जर कोणाचें घर म्हणजे ताका रावपाक घर ना अशें जर घर आसत तुमी तेजो नंबर घेयात, तुमी तेजो फॉर्म भरात आनी म्हाका सांगात की ताका सरळ सांगात तुका घर बांदून दिवपाची जबाबदारी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत आपली आसा. हांव मोदीजीची गॅरंटी म्हणून सांगात उरलेली 3 कोटी घरां मोदीजी बांदपाचो 3 कोटी. त्या खातीर आमकां ह्या सगळ्या हेजेर वेगवेगळे नवीन लेजिस्लेचरी जे हाडपाक जाय ते हाडटले. लोकांची ह्यान फुडें घरां मोडून दिवचे ना. त्या खातीर बऱ्योचश्यो गजाली ज्यो आमकां करपाक जाय पळय न्ही ते येता त्या कार्यकाळांत करतले. आनी हेंच्या एडवायजाची आमकां गरज ना. जे एडवायज दिवंक सांगता पळय न्ही आपल्या सीएमाक एडवायज दिता म्हणून ताका सांगता काँग्रेस पार्टीकूच एडवायज दी. जी काँग्रेस पार्टी आयज जी खड्ड्यान गेला म्हणून ताका सांगता मरे हांव एक काँग्रेस पार्टी आयज आपलो जाहीरनामो काडटा आसतना म्हणजे ते बरयता रिडिस्ट्रिब्युशन ऑफ वेल्थ म्हणजे तुज्या कडेन जर 4 पयशे आसत ते तो काडटलो आनी दुसऱ्याक दितलो हे ते जाहीरनाम्यान बरयता. असली काँग्रेस आहा. म्हळ्यार तूं ताका आतां सांग सीएम येयल्लो आनी सीएमाक तुज्या एडवायजाची गरज ना. सीएम तिसरे फावटी निवडून येयला. सीएम स्पिकरूय आसलो कायद्याचे ना म्हाका खबर आहा कायदो कसो करपाचो कितें करपाचो. म्हाका आदोगादाची गरज ना. तो आदोगाद आसलो काँग्रेसचो. आमच्या कडेन आमचो एजी आहा आनी आमचें लिगल पॅनल आसा. जर असं हांगासर फक्त झगड्यो लायता ते त्याच कारणां खातीर लायता. त्या खातीर तुमकां कळपाक जाय सीएम आपलो म्हणटा सीएम तुमचो तेजो न्हू सीएम तुमचो. हा आनी तो तेका बीजेपीन दिला आमी कसोच घेयना हांगा बरोवन दवरा. कसो घेयना गरज ना. प्लॅन आहा आमकां कळ्ळें. आनी तुमी सगळे जाण आमच्या बरोबर आसतना आमकां ताका घेवपाची गरज ना.
ग्लॅनाक मागीर ऑफिसान घेताय पयलो तेका घेता कोण सांगता ग्लॅनाक विचारला तुवें तो सांगता तर तूं आयकता अरे तू आपल्याक जाय ते सांगत रावतलो तुम्ही ऐकत रावतले आम्ही नोकरो न्हू सर आमकां सांगतात खबर ना न्हू आता ते आमी डायरेक्ट हांव त्या खातीर तुका सांगता म्हाजी गॅरंटी की ग्लॅनाक पयलीं घेता ताका मागीर घेता आमकां मागे ताका लागून तुम्ही आता एकूच एक गजाल लक्षात घ्या तुमच्या सगळ्यांचे जे कितें विशय आहा तितके सोडपा खातीर हांव आसा तुमी कांयच चिंता करपाची गरज ना एका शब्दांनी जर सांगपाचें जायत जाल्यार भिवपाची गरज ना हळदणकारांक भियोवपाची गरज ना मुख्यमंत्री तुमच्या फाटल्यान आसा पुराय तुमकां सगळ्या जाणांक वेगवेगळे तुमचे प्रश्न सोडोवपा खातीर हांगासर आमदाराच्या एडवायजाची म्हाकाय गरज ना आनी हळदणकारांकूय गरज ना आमी जे पळयता की 10 वर्सांक वेवस्थीत चलताले ह्या 2 वर्सांक वेगवेगळे विशय जे क्रिएट करून दवरल्या लोकांच्या मदीं म्हणजे वेगवेगळ्यो जातीच्यो धर्माच्यो कोमुदातीच्यो खंयच्या पंचायतीच्यो आनी कोणाच्यो सगळ्यो झगड्या आपण वतात ते आयकता नाका नाका जाल्ले विशय आहा त्याती हे विशय जर सोडयतले आसत जाल्यार हेजेर एकूच सोल्युशन 7 तारखेक तुम्ही कमळाचो बटन दाबचो आणि मोठ्या प्रमाणात तुमचे मतदान हे कमळाक करचें करतले काय ना करतले जाल्यार दोन्ही हात वयर करात माझ्या बरोबर भारत माता की वंदे अब की बार फिर एक बार परत एकदा मोदी सरकार हाडपा खातीर आणि हळदणान आमचो परत आमदार निवडून हाडपा खातीर सगळ्यांची तयारी जी आपण ही नेटान आसपाक जाय ती तयारी आतां पासून करूंक लागपाक जाय कळ्ळें ही पंचायत खंयची हळदणाचोच उरलेलो भाग थंय आमी 10,000 हळदणान आमकां पंचायतीक मतां पडटली म्हणून तेंच्यांनी सांगल्या तुमचेर सगळ्यांचेर डिपेंड आहा सगळ्या जाणांनी सकाळी फुडें 10 पयलीं मतदान करपाचें 10 उपरांत रावपाचें ना कारण मागीर वत वाडटा वत म्हणल्यार काय तकली तापता तकली तापल्या काय कितें जाता त्या ती सगळ्यांनी 10 पयलीं भायर सरोन आपुणूय भायर सरपाचें सगळ्यांक भायर काडपाचें आनी खूब मोठ्या प्रमाणात मतदान करपाचें ओके करतले काय ना सगळे जाण आमकां 3 तारखेची सभा म्हापशां 3 तारखेचे सभेक तुमकां काय आमी अमित शाह म्हणजे मोदीजीच्या सभेक तुमी कोण पावोंक ना हा ती येयली आयची पळय जाल्यार तिका ताळयो मार सगळ्या हा आता 3 तारखेक सभा अमित शाहची आहा ओके म्हणजे आमचो होम मिनिस्टर ओके त्याच्यानी अखंड भारताच्या स्वप्नाचे साकार केले पयलीं 317वें रद्द कलम रद्द केले ही काँग्रेस फटीक म्हणजे गेली 70 वर्सां जम्मू आणि काश्मीर तुमचो वेगळो प्रदेश म्हणून दवरताले ते 317वें कलम रद्द करून जम्मू काश्मीर ह्या भारताचो अविभाज्य घटक केलो ते देशाचे होम मिनिस्टर अमित भाई शाह 3 तारखेची सांजे 5 वरांचेर तुमच्या बस स्टँडाचेर नव्या बस स्टँडाचेर सभा जावपाच्या तुम्ही सगळ्या जाणांनी येवपाक जाय येतली काय ना येतले जाल्यार परत एकदा माझ्या बरोबर भारत माता की वंदे त्या सभेक सगळ्यांनी येवचे व्हडले भाशण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट भाऊन कितें केला मोदीन कितें केला त्या सभेक उलयता आता वत मातशें चड लागता तुमकांय वत लागचें न्ही इतकें सगळें दवरून हो म्हणटा आतांच तेका आमदार करा मागीर करता एमएलए फंडांतल्यान बट करुया काय हरकत ना परत एकदा भारतीय जनता पार्टी निवडून येता होय म्हणटा मागीर करुया कांयच फरक पडना ओके तुमचो सगळ्यांचो साथ तुमचो सगळ्यांचो मोग हो भारतीय जनता पार्टी खातीर म्हज्या खातीर कमळा खातीर तो जाय मोदी खातीर तुम्ही सगळ्यांनी 7 तारखेक तुम्ही मत मारतले हेतून म्हाका दुबाव ना पण उरलेल्यांक मत मारपा खातीर तुम्ही सगळ्यांनी सांगपाक जाय प्रत्येकाच्या घरा कडेन वचपाक जाय आणि तेका सांगपाक जाय की बाबा तुझे मत हे कित्या खातीर मोदी खातीर जाय 3रे फावटी मोदीक प्रधानमंत्री करपा खातीर जाय आणि हे मत मारपाक सकाळी फुडें भायर सरात हे सांगपाकूच हांव तुमकां आयिल्लो बाकीचे ते एडवायस फिटींग ते सगळें जालें तितून आनी त्या भानगडीन तुमी पडो नाकात त्यो झगड्यो कश्यो मिटोवपाच्यो ते हांव पळयता उरलेल्यो केशी बिशी कश्यो सॉल्व करपाच्यो आहा पळय न्हू ताची सगळ्यांची चिंता हांव करता तुमकां कांयच भिवपाची गरज ना परत एकदा सांगता देव बरें करूं